देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूजपेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील व ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली आज सातारा जिल्ह्यामध्ये कोळी समाजाच्या हक्कांसाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अनुसूचित जमाती म्हणजेच महादेव कोळी जमातीचे जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र अत्यंत सुलभरित्या मिळावेत, तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. शासनाला त्यांच्याच आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आज समाज बांधवांच्या वतीने शासन दरबारी एक स्मरणपत्र आणि निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी कोळी महासंघाचे खंदे कार्यकर्ते अण्णासाहेब कोळी, अनिल केळगणे, तुषार शिंदे यांच्यासह संपूर्ण कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हक्काची लढाई कोळी महासंघाची सोबत. धन्यवाद. कोळी महासंघाच्यावरती पहिली आंदोलन निवेदन त्यांच्यामार्फत आज आपले कोळी महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात येतं. निवेदन यासाठी आहे की आपल्या कोळी महादेवसाठी जात वैधता प्रमाणपत्र चांगल्या रीतीने मिळावे व त्या प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी मिळावी यासाठी हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला एकाच दिवशी करण्यात येत आहे. कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य आमदार रमेशदादा पाटील व चेतनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी निवेदन सादर करणार आहोत. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार त्यांनी दुचाकी जाता यावेळी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखला व व्हॅलिडिटी सुलभ देण्याचा प्रयत्न करतो. परंतु गेली 13 वर्ष झालं 10 वर्ष झालं तरी आपल्याला दाखला व व्हॅलिडिटी मिळाली नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला व्हॅलिडिटी व दाखला सुलभरित्या देण्याचंही निवेदन. साहेब कोळी कोळी महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महासंघाच्या वतीने जे कोळी समाज महादेव कोळीच्या जातीच्या दाखल्यापासून आणि जात वैधता प्रमाणपासून जे वंचित आहेत त्यांच्याकरिता आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन सादर करणे किंवा धरणे आंदोलन करणे असं नियोजन करण्यात आले आहे. परंतु आपल्या सातारा आणि सांगली विधान परिषदेची आचारसंहिता पाळून आपण आज सन्माननीय सातारा जिल्हाधिकारी कलेक्टर पाटील साहेब यांना मी सर्व कोळी महासंघाचे शिष्टमंडळी भेटून आज निवेदन सादर केलं. निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जिल्ह्यामध्ये सर्व कोळी जमात असून त्या कोळी जमातीला महादेव कोळी किंवा कोळी महादेव असे जातीचे दाखले मिळावेत आणि जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे आणि हे आग्रही मागणी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही बोलून दाखवली आणि ते वरिष्ठ स्तरावरती ते महाराष्ट्र शासनाकडे आज कळवतो म्हणाले. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला शब्द आहे आम्हाला की सर्व कोळी समाजाला महादेव कोळीचे दाखले आम्ही येऊ असे दिलेले आश्वासन त्यांनी पाळावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये च्या आत जर समजा आम्हाला नाही मिळाला तर अधिवेशनावरती भव्य असा मोर्चाचं नियोजन कोळी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. तर सदरचे नेतृत्व सन्माननीय आमदार रमेशदादा पाटील व ॲडव्होकेट चेतनदादा पाटील हे पूर्ण महाराष्ट्रभर याचे नेतृत्व करीत आहेत. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.